तुमचं मी किसन महाराज डोके, राहणार एकलरे, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी चालू झालेली आहे. कोण कोण उमेदवार उभे आहेत माहिती आहेत का तुम्हाला? आहे माहिती. कोण आहेत? तुतारीतर्फे आपला प्रसाद अभंग आहे आणि इंदुरे साहेब आहेत, ते त्यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे. बाकीचे अजून उमेदवार माहिती आहेत का? अजून उमेदवार आहेत ते सर्व परिचित आहेत. बर, महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. या ठिकाणी आंबेगाव तालुक्यामध्ये यावर्षी राजकारणामध्ये खूप बदल झाला आहे. त्यामुळं नवीन पिढीला चांगली संधी देण्याचं काम आता ग्रामस्थ मतदार करतील. आणि आम्ही आता सर्व ग्रामस्थ एकलेरे, बागवस्ती, लोंढेमळा, शेंदेवाडी, त्याप्रमाणे दर्या, ही सर्व मंडळी आम्ही महाविकास आघाडीच्या मागे राहणार, म्हणजे प्रशांत अभंग आणि इंदुरे साहेबांच्या मागे राहणार. हेच उमेदवार का पाहिजेत तुम्हाला? हे उमेदवार म्हणजे आता वरती सरकार आहे, तर सरकार काय बिनकामाचं आहे सध्या. काय विकास म्हणतात, विकास अजून काही झालाच नाही. नुसत्या घोषणा, वल्गना. आता आपण पाहतोय महाराष्ट्रात काय चालले, परंतु त्यांचंच खाली हे चाललं आहे. परंतु आज शरद पवार साहेब आणि शिंदे साहेब, त्यामुळे उद्धव साहेब यांचा दबदबा आता यावर्षी महाविकास आघाडीचा चांगला दिसून आलेला आहे. बऱ्याचशा नगरपालिका, पंचायत समिती, आता जे इलेक्शन होणार आहे जिल्हा परिषदेचं, त्यामध्ये त्यांना भरपूर चांगली यश मिळणार आहे. आणि आता लोकांना बदल हवा आहे. आपल्या तालुक्यामध्ये निकम साहेब, शेतकरी पुत्र, यांनी यावर्षी या इलेक्शनला आपला मतदारापर्यंत पोहोचण्याचा चांगला कौल दिलेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय हा यावर्षी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निश्चित होणार. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला महाविकास आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त भरघोस मताने निवडून येतील आणि त्यांना काम करण्यास संधी मिळेल असे मी या ठिकाणी आशा करतो.